तर ॲक्च्युली आम्ही ज्याचं बड्डे त्याच्यासाठी शॉपिंग करायला आहे. पण तर हे बघा आला फोन, आमचा वेट करतोय तो आणि त्यांनी बरोबर फोन केला. आता बघू. आता आम्ही फायनली आले मिस्टर DIYमध्ये. तर हे पहा आमचे बऱ्यापैकी गिफ्ट्स झालं आहे. मग बड्डे बॉय दिवस कसा गेला मला सांगा जरा. एक्साइटेड जास्त असलेले बड्डे बॉय बघा, बड्डेचा ग्लो बघा. मस्त वाटतं बॅडीवाला लुक. हे बघा आमचे मॅम अजून रुसून बसलेले आहे. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता आम्ही आलो आहे एल्प्रो मॉलमध्ये जो चिंचवडमध्ये. तर आता आम्ही आलो शॉपिंगसाठी. ॲक्च्युली जे माझे हजबंड आहेत त्यांचा बड्डे परवा. तर आम्ही आता शॉपिंग करायला आलो आहे की बघू म्हटलं काय आवडतं. एक तर पहिल्यांदाच खूप डिफिकल्टी असते मुलांना काय आवडतं काय नाही, तर अजून काय आयडिया नाही आहे. आणि मुलांना तर खूप कळत पण नाही आम्हाला की काय घ्यावं. मुलीसाठी ते इझिली करू शकतो. आता मी यांच्यासोबत आली यांना हेल्पला घेऊन. आता यांची चॉईसनी बघू, हे पण रिकमेंड करतील आम्हाला काय घ्यायचं आहे काय नाही. तर बघू आता अजून काय काय घेऊ शकतो. जर तुम्हाला पण माहीत असेल तर तुम्ही पण आम्हाला कमेंट करा, जर एखादं गिफ्ट सजेस्ट करू शकतात तर. आता आम्ही फायनली इथं आलो आहे आतमध्ये एल्प्रो मॉलमध्ये. हे बघा. तर आता आम्ही सध्या चाललो आहे बघतो DIYमध्ये चाललो आहे. तर DIYमध्ये बघू जर येतं आपल्याला छोटं छोटं काही असेल पिंटरेस्ट भेटतं आहे का, जर आम्ही गिफ्टला अजून काही असं मोर ॲक्टिव्ह बनू शकतो. तर ही यांची आयडिया आहे, तर यांनी आयडिया दिली मला. तर बघू काय भेटतं का अजून एक्साइटिंग वेगळं काहीतरी. तर आता आम्ही फायनली आले मिस्टर DIYमध्ये. तर आता इथे आम्ही आहे DIYमध्ये आणि इथे आम्ही एक्सप्लोर करतो आहे. ॲक्च्युली आम्हाला इथे ना शूटिंग काढून देत नाही आहे म्हणून आम्ही गुपचूप आता एका ठिकाणी आले म्हणून शूटिंग करतो आहे. आणि आम्ही बघतो इथे आता एक एक गिफ्ट. इथं आम्हाला पहिल्यांदाच आलेलं वॉर्निंग दिली नो शूटिंग, तरी आम्ही गुपचूप काढतोय. आम्हाला जास्त काही करता नाही ना. हां इकडे बघा इथे कोणी नाही आहे. त्या वॉचमॅनला बोलवा सगळीकडे बघून गुपचूप चाललं आहे. एवढं घाबरत म्हटलं उगाच काहीतरी बोलतील, इन्सल्टिंग फील होईल त्याच्यामुळे आम्ही एवढं काही शूट नाही करणार. हां जेव्हा ते नाही म्हटले आम्हाला तर ठीक आहे, आम्ही जिथून काय तर बाय करणार आहे ते तर आम्ही दाखवणार आणि ऑब्व्हियसली ते सरप्राईज आहे. सो ठीक आहे, आता बघू बाकीच्या पण गोष्टी एक्सप्लोर करून मला दाखवून नंतर एंडिंगला. त्याच्यामुळे त्यासाठी मला उद्यासाठी तर पण वेट करावं लागेल जोपर्यंत गिफ्ट आम्ही रिव्हील करू. तर फायनली आम्ही DIYमधून बाहेर आलो आहे. आम्ही काही शॉपिंग केली आहे, बॅग दाखवण्यासारखी नाही आहे, फक्त थोडीशी तुम्हाला दाखवते. तर हां तर आम्ही थोडीफार शॉपिंग केली आहे तिथून आणि आता आम्ही दुसरीकडे चालले अजून दुसरे गिफ्ट्स पाहायला, अजून काही बघू शकतो ते. तर तिथले आम्ही नाही जास्त शूटिंग केली कारण की ते लोक शूटिंग करून नव्हते देत आम्हाला. गेल्या थोडंसं इन्सल्ट झालं, इन्सल्टिंग फील पण झालं म्हणून आम्ही शूटिंग नाही केली. तरीसुद्धा आम्ही गुपचूप क्लिप काढलीच. आता आम्ही दुसरीकडे चालले, आता तिकडे गेल्यानंतर आपण बघूयात अजून आम्हाला काय भेटतं आहे का. ठीक आहे, आम्ही आता जास्त गिफ्ट्स घेतो आहे का आता मुलं पण डिझर्व करतात ऑब्व्हियसली गिफ्ट्स काहीतरी. तर आता आम्ही वेस्ट साईडमध्ये आलो आहे आणि आता आम्ही बघतोय बॅग्स. मग अजून आम्ही जे काही घेतोय ट्राय करतोय ते आमच्याकडून पडतंच आहे. तर छान वाटते ना, कूल वाटते. याच्यासोबत मी आमचं बॅकग्राऊंड आमचं आउटफिट चेक देतो. आमचं आउटफिट आजचे शॉपिंगसाठी आलेले. येस नाही एवढं नाही वाटत, ते चांगलं वाटतं. पण आज ठीकठाक म्हणजे आम्ही कॅज्युअल आलो आहे ॲक्च्युली. आम्हाला जसं नॉर्मल शॉपिंग करायचं ना असंच निघालो होतो आम्ही, म्हणून छान वाटते बॅग. ट्रॅव्हल फ्री. तर ॲक्च्युली आम्ही ज्याचं बड्डे त्याच्यासाठी शॉपिंग करायला आहे. पण आम्ही मुली आहेत ऑब्व्हियसली राईट. आम्ही स्वतःसाठी पण बघणार. म्हणजे आम्हाला खूप इच्छा होती आहे म्हणजे बघायची. असं खूप चांगलं आहे ते. कसं कंट्रोल करायचं काय माहीत नाही, नुसतं बघतोय आणि ठेवून देतोय परत फक्त, बाकी काहीच करत नाही आहे. छान वाटते. सो बघा आम्ही आता बाय केलं आहे एक आरमानी एक्सचेंज वॉच. सो आमचं पॅकेजिंग वगैरे पण झाली आहे. तर मी एवढं म्हणजे दाखवते की हेन्सफ्रूड आणि मुली आहे जे आवडलं ते दाखवा तुमचं गिफ्ट. ओके, तर हे त्यांनी बाय केलं आहे. कसं वाटतंय मग? खूप दिवस
झालं होतं, घ्यायचं होतं काहीतरी, आता घेतलं फायनली. मी मागे लागलेली पण मुहूर्तच नव्हता भेटत, तर आज मुहूर्त भेटला. तसे पण माझे पैसे असेच जात होते, मग मी आता स्वतःवरती इन्व्हेस्ट करते. हां, मग त्यांनी फायनली इन्व्हेस्ट केलं आहे त्या गोष्टींवर आणि आम्ही फायनली परचेस केलंच. सो हेन्स फ्रूड आम्ही मुली आहोत, जे आवडणार ते आम्ही घेणारच. तर आम्ही याच्यातून हे दाखवलं आहे. तर आता फिरतोय, बघू. अजून बाकी पण आम्हाला भरपूर फिरायचं आहे. आमच्याकडे खूप टाईम कमी राहिला आहे आणि 2 दिवसावरचा आय थिंक बड्डे आहे. सो काय माहीत नाही, त्यात उद्या पण काही चान्स नाही आहे, कारण की आम्हाला उद्या असते सुट्टी. त्याच्यामुळे घरी असणार तर ऑब्व्हियसली सगळेजण म्हणजे उद्या मी बाहेर जाऊ शकत नाही. तर आजच आम्हाला सगळी शॉपिंग करावी लागणार आहे. आता सगळं यांच्यावर डिपेंड आहे, म्हणजे यांनी पण लवकर लवकर गाईड केलं तर लवकर लवकर होऊन जाईल. गिफ्टसाठी. तर फायनली आम्ही शॉपिंग करून आता एल्प्रो मॉलमधून निघालो बाहेर. आता मला काहीतरी खाऊयात आणि मग आता खाऊन आम्ही जाणार आहे घरी, कारण की आता आम्हाला टाईम झाला आहे. घरी ऑब्व्हियसली वेट करत असते, तर खाऊन वगैरे आम्ही निघणार आहे. तर हे पहा, आमचे बऱ्यापैकी गिफ्ट्स झालं आहे. आता हे ऑर्डर देतात इथे, तर आम्ही घरी जाणार आहे. आता थोड्या वेळाने आय थिंक घरी आलेलंच असेल तो, आणि आमची वाट बघणार आहे ना. आम्हाला आता सगळं लपून घेऊन जावं लागेल घरी, नाहीतर कळणार मग काय 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 आणलं काय नाही. आणि काय हां, व्हर्टसमध्ये पण आपल्याकडे गाडीची चावी नाही ना, आपल्या घरात जाऊन तरी गाडीची चावी आणावी लागेल, मग लपून ठेवावं लागेल. तरी ऑलमोस्ट आमचे भरपूर गिफ्ट्स राहिले, कारण की आम्ही डिसाईड केलं आहे की तो 26 इयरचा होणार आहे, म्हणून आम्ही डिसाईड केलं होतं की 26 गिफ्ट मी देणार आहे त्याला. तर अजून आम्ही एवढे सगळे गिफ्ट्स घेतलेले नाही आहेत, आता थोडेफार झालेत. अजून भरपूर गोष्टी करायच्यात, भरपूर राहिल्या आहेत. तर तुम्हाला पुढे दाखवेन की काय काय कसं कसं होत. तर हे बघा, आला फोन, आमचा वेट करतोय तो, आणि त्यांनी बरोबर फोन केला आहे. आता बघू, आता विचारेन कुठे येणार आहे. हॅलो, हां, आता आमचे बड्डे बॉय येत आहे. गाडीचा आवाज आला, म्हटलं बघा आता एंट्री होण्याची. आजींना काहीतरी झालं, आजी तिकडून आवाज देत होती. हे बघा, आमचे बड्डे बॉय आले. म्हणजे आज नाही बड्डे, 2 दिवसांनी आहे, पण आतापासून एक्साइटमेंट बघा किती आहे. हो हो हो, हां, काम करून घेतलं. आजी बड्डे बॉयला आवाज देती, आशीर्वाद. मग बड्डे बॉय दिवस कसा गेला आम्हाला सांगा जरा. एक्साइटेड जास्त असलेले बड्डे बॉय बघा, बड्डेचा ग्लो बघा. OMG, बघा बघा. ओ येतो शर्मा गई. काम करू दिवस गेला, वैताग आला आता. का बरं? काय बरं, काय दिवस गेला कामात अख्खा दमला. आणि काय किती वाजले? 10 वाजले. पप्पा आले नाही का अजून? आम्ही तर मस्तपैकी इतकं फिरलो, मस्तपैकी चाट बीट खाऊन आलो, मस्तपैकी शॉपिंग पण केली. दाखवू का मी माझी शॉपिंग? नका दाखवू, पैसे खर्च करा फक्त. इथं कमाले केले, 12 घंटा करा ते. कल ही तो आपको रील दिखाई थी, बेबी भी खर्चा करो, 2 गुना मिलेगा, 1 गुना करो 2 गुना मिलेगा. बीबी 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 रस्ते पे ला देगी एक दिन. आणि क्या है, कुछ भी. 1 मिनिट, आता मी दाखवते माझे गिफ्ट. मी मला काय भारी ना, काय? अरे किती चष्मे किती हाय ते घालत नाही. आणि किती छान दिसतोय बघा गाईज, मला किती छान दिसतोय. मस्त शॉपिंग केली मी आज, मस्त वाटतं बॅडीवाला लुक. ही माझी शॉपिंग. कसं झालंय की काल, आता तुम्हाला पण माहिती, काल आम्हाला खूप लेट झालं, तर घरी सेलिब्रेशन करायला काही जमलंच नाही, कारण की आज होती एकादशी. सो त्यात प्रॉब्लेम काय झाला, आता त्यात आमची मॅम बसली रसून की तू फ्रेंडसोबत गेला, घरी आम्हाला सेलिब्रेट करायचं होतं, असं तसं. त्यात ती बसली आहे रुसून. सो आता मी तिच्यासाठी आणलं सनफ्लावर. तर तुम्ही म्हणत असाल मी सनफ्लावर का आणला, कारण तिचा सनफ्लावर हा फेवरेट फ्लावर आहे. सो मी त्यासाठी आणला. आता आपण तिची, हे बघा, आमची मॅम अजून रुसून बसलेली आहे. तिथे फ्लावर आणला त्यासाठी. बघा, ते अजून रुसून बसले. तुम्ही पोरी एवढं लवकर मानत नाही बघा. आता तुम्ही किती म्हणवतोय मी तिला, पण ती काय मानतच नाही. का नाही म्हणत?